हा रस्ता आणि हा वाटपाचा असं सर काय नेमका विषय आहे आणि कसा मार्गी लावला की हा एक जवळजवळ 2010-11 सालापासून असलेला भोरवाडी ते नंदादेवी गावच्या वनदेवी तर त्या गावच्या वहिवाटीच्या रस्त्याचा विषय होता की याच्यामध्ये असं होतं की बरेचसे म्हणजे याच्यामध्ये आपण पाहू शकता की जवळजवळ एक 100 ते 150 लोकांची वस्ती आहे तिथं आणि बऱ्याच दिवसापासून रस्ता होता वहिवाटीचा रस्ता होता परंतु त्यामध्ये काही आपापसातले थोडे वाद होते आणि त्याच्यामध्ये म्हणजे आपापसातले वाद म्हणजे वाटपातले वाद होते आणि त्याच्यामुळे त्या रस्त्यावर कोणत्या पद्धतीचं मुरमीकरण किंवा डांबरीकरण किंवा असं काही गोष्टी होत नव्हत्या आणि पावसाच्या दिवसात वगैरे म्हणजे तो प्रचंड रस्ता खराब व्हायचा लोकांना रस्ता होता परंतु तो डागडुजी नसल्यामुळे त्याच्यामध्ये ये जा करता येत होतं त्याच्या अनुषंगाने मग ह्या सगळ्या लोकांना पाठीमागे ज्यावेळेस आमच्याकडं म्हणजे CMO ऑफिसकडनं पण आमच्याकडे याच्यामध्ये पत्र आलं होतं महसूल विभागाचे जे आता नवीन आपले मंत्री महोदय जे आहेत बावनकुळे साहेब यांनी जे काही 2-3 GR काढले 22 मे 2025चा GR असेल की ज्याच्या त्या GRच्या अनुषंगाने रस्त्याच्या नोंदी इतर अधिकारात करणं किंवा रस्त्यांचं सीमांकन करणं जो 29 ऑगस्टचा GR आहे याच्या अनुषंगाने आम्ही सर्व लोकांना बोलून घेतल्यानंतर ज्यावेळेस आम्ही रस्त्याची इतर अधिकारात नोंद करण्याच्या बाबतीत विचारलं असताना रस्त्याच्या बाबतीत कुणाचीच हरकत नव्हती रस्ता चालू होता रस्ता चालू ठेवायला काय परंतु त्यामध्ये असं लक्षात आलं की थोडं भावकीमध्ये यांचे बऱ्याच दिवसापासून वाटपातले वाद असल्यामुळं की त्याच्यावर डागडुजी करायला काही लोकांचा विरोध होता किंवा असं होतं किंवा अगोदर रस्ता का अगोदर वाटप म्हणजे ज्यांना वाटप पाहिजे होतं त्यांना असं वाटायचं की मी जर रस्ता दिला तर ते माझं खातेफोड करून देणार नाही आणि काही लोकांना वाटत होतं की आम्ही जर खातेफोड करून दिलं तर रस्ता आम्हाला मिळणार नाही म्हणून याच्यामध्ये आम्ही पाठीमागच्या ह्याच्यात आपल्या माध्यमातून आपणही स्वतः ज्यावेळेस जागेवर गेला होता त्यामध्ये आपण एक चांगली स्टोरी बनवली होती याच्यामध्ये आपणही त्या लोकांना आवाहन केलं होतं त्याच्यानंतर आम्ही पहिल्यांदा एकदा याचा प्रयत्न केला होता त्याच्यामध्ये तो प्रयत्न मध्यंतरी थांबला होता परंतु आपण स्वतः त्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा एकदा ह्या प्रकरणाला म्हणजे जाग आल्यासारखं झालं आणि आपण तिथं सांगितल्यानंतर मी फोनवर आपल्याशी ज्यावेळेस बोललो त्या पद्धतीने दुसरे म्हणजे शुक्रवारी हे सर्व लोक आमच्या ऑफिसला आल्यानंतर सर्वच लोकांना आम्ही 1 बाय 1 सगळ्यांना विचारलं रस्त्यासाठी कुणाचीच हरकत नव्हती तर तसं हरकत नसल्यावर आम्ही त्याच दिवशी त्यांचा अर्ज करून घेतला सह्या करून घेतल्या त्याचबरोबर मग जे वाटप करणारे लोक होते ते पण यांची भावकीच होती त्या लोकांचंही म्हणणं आलं जर रस्ता होतो तर आम्ही वाटप करायला काहीच हरकत नाही मग आमचं जे तहसीलदारांना अधिकार आहे महाराष्ट्र महसूल अधिनियम 85 नुसार जे वाटपाचे अधिकार आहे त्या वाटपाच्या ह्याच्यात आम्ही सातबारावरच्या सर्व लोकांना बोलून घेतलं त्याच्यावरही तो अर्ज त्यांच्याकडनं घेतला त्यांचे जबाब घेतले आणि आज जी सेवा पंधरवडा अंतर्गत जी महसूल लोक अदालत होती आपली म्हणजे सेवा पंधरवड्याच्या ह्याच्यात तर त्या अदालतीमध्ये हे सर्व कुटुंब एकत्रित येऊन त्या वस्तीवरचे सगळे लोक एकत्रित येऊन आमच्या मंडलाधिकाऱ्यांनी जागेवरचे सर्व रिपोर्ट तयार केले स्थळपाहणी करून तो रिपोर्टही काल त्यांनी आमच्याकडे दिला आणि आज आम्ही एकाच दिवशी म्हणजे रस्त्याची नोंद सातबारावर होण्यासंबंधित त्यांचा अर्ज घेऊन 22 मे 2025च्या GR नुसार तो जो रस्ता जो आहे की तो गट नंबर 129, 104, 102, 101, 99 हे पूर्व बाजूचे गट आहे आणि पश्चिम बाजूचे गट जे आहे ते 128, 109, 105, 106, 102, 101, 100, 96, 92, 95 असे हे सर्व गटांची रस्त्याच्या इतर अधिकारात वहिवाटीच्या रस्त्याची नोंद होण्यासाठी आम्ही तो आदेश केला 22 मे 2025च्या नुसार आणि तो आदेश आता मी हा जो आदेश झालेला आहे की तो आदेश आता मी पारित करून यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे नाव काय याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नाव आहे भोर म्हणजे बाकी बरेचसे शेतकरी आहेत परंतु वादाची जो विषय होता तो आनंदा बबन भोर राजेंद्र बबन भोर एकनाथ गेनभाऊ भोर रघुनाथ गेनभाऊ भोर सोपान गेनभाऊ भोर गोरक्ष गेनभाऊ भोर शांताबाई चंद्रकांत हांडे सुशीला ज्ञानेश्वर पठारे आशा बबन राणे परंतु याच्यामुळं त्या ठिकाणच्या ह्याच्या व्यतिरिक्त जो एक बराचसा मोठा समूह आहे की त्यांना तो रस्ता हवा होता त्या पूर्ण रस्त्याचा ह्याच्यामधला विषय सुटलेला आहे आणि हे होत असताना यांचं वाटप आदेशही आज आम्ही केलेलं आहे म्हणजे यांचं जे खातेफोड होतं ते 85 प्रमाणे हे खातेफोडही यांचा आपापसातल्या भावांचा आज खातेफोड यांच्या सर्वांच्या सहमतीने झालेलं आहे
विशेष वाटतं की बऱ्याच दिवसापासून जो किरकोळ वाद होता की तो वादही आज महसूल लोक अदालतीच्या अनुषंगाने सेवा पंधरवड्याच्या अनुषंगाने आज या ठिकाणी मिटला आहे. ते 2010 पासून तुमचं 2010 पासून चालू असलेला हा पूर्ण तंटा महसूल मंत्र्यांची जो विशेष जो प्रोग्राम आहे सेवा पंधरवडा त्याच्या याच्यामध्ये आपण महसूल लोक अदालतीमध्ये हा वाद मिटवलेला आहे. त्यामुळे मी प्रथमतः सर्व मोहोर कुटुंबाचं प्रशासनाच्या वतीनं आपल्या वतीने सर्वांच्या वतीनं मी अभिनंदन करतो आणि स्वागत करतो आणि याच्या आपला आभार मानतो की याच्यामुळं बऱ्याच दिवस असलेला रस्ता याच्यामुळे बऱ्याचशा लोकांचा जो म्हणजे अडचणी होत्या याच्यात दूर होणार आहे. धन्यवाद. बोरसाहेब काय तुमची काय प्रतिक्रिया? प्रश्न मार्गी लागला? नाही, खूप छान झालं. बरेच वर्षाचा राहिलेला प्रश्न तुमच्या प्रथमतः वाणी साहेब तुमच्या विग्नर टाइमचे आभार. तुम्ही त्याविषयी येऊन तिथं बाईट दिली. तहसीलदार साहेबांना फोन केला, आमदार साहेबांना केला. त्या तुमच्या बाईटमुळे त्याच्यातून मार्ग निघून माननीय दंडाधिकारी आपले तहसीलदार सुनील सळगे भाऊसाहेब यांनी योग्य प्रकारे मध्यस्थी करून दोन्हीही प्रश्न एकाच वेळेस वन टाइम मार्गी लावल्याबद्दल साहेबांचे आमच्या भोर परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. आभार. दादा तुम्ही काय सांगा? जे आज झाले ते चांगलंच झालं. मान्य आहे तुम्हाला? हो, मान्य. त्या मावशी कोण होत्या? त्या दुसऱ्या ताई? ते आमची भावजी. त्यांच्या कुटुंबातलं कोण आहे? कोणा गैरसमज नाही. धन्यवाद. सगळ्यांचे जाहीरात. थँक्यू. हो, सर्वांच्या मनापासून बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.